नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 22 जुलै हा स्वर्गीय अजितदादा पवार यांचा जन्मदिवस. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये सर्व शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांच्या मध्ये संपन्न केला जातो आहे. जरी शासनानं सांगितलं असलं तरीही अजितदादांच्या बद्दलचं प्रेम म्हणून अनेक ठिकाणी त्यांची जयंती साजरी केली जाते आहे. तेव्हा त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या पुढे येणाऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतील तेव्हा तेव्हा अजितदादांच्या कार्याचा आढावा, जीवन कार्याबद्दलचा थोडक्यात विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडावा आणि अजितदादांच्या कार्याला विनम्र अभिवादन करावं, एवढ्याच प्रामाणिक उद्देशाने हा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवतो आहोत. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं या महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार जी यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मी मनपूर्वक अभिवादन करतो. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वरांपासून किंवा संत निवृत्तीनाथांपासून ते संत निळोबारायांच्या पर्यंत किंवा अलीकडचे आणखीन काही संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. जसं आपण उत्तर भारताकडे जाऊ तसं तसं हिमाचल, अन्य काही राज्यांच्या मध्ये आपण पाऊल टाकताच तिथे आपल्याला फलक वाचायला मिळतात की देवभूमी में आपका स्वागत है. तसं आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. तशीच महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे. कारण याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांसारखे राजे जन्माला आले. वीर जन्म आले कित्येक मातेच्या पोटी, अशा पद्धतीची ही महाराष्ट्राची भूमी आहे. केवळ संत आणि शूरवीरच इथं जन्माला आले असं नाहीये, तर या राज्यामध्ये अनेक समाज सुधारक जन्माला आले, विचारवंत जन्माला आले, ज्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख आपल्याला करता येतो, महात्मा फुलेंचा उल्लेख आपल्याला करता येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून संक्षेपानं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असं आपण अभिमानानं सांगत असतो. तेव्हा संत, शूरवीर आणि समाज सुधारक यांची जशी ही भूमी आहे, तशीच उत्कृष्ट किंवा उत्तम राजकारण्यांची भूमी म्हणून देखील आपल्याला महाराष्ट्राकडे पाहता येतं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, मधु दंडवते असतील, गणपतराव देशमुखांसारखी राजकारणी असतील की ज्यांची जन्मोत्सव साजरा केला जातोय 22 जुलैला, ते स्वर्गीय अजितदादा पवार असतील. या सगळ्या राजकारण्यांनी आपल्या कार्याचा आणि चारित्र्याचा ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. आणि अशाच एका आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दादा अजितजी पवार साहेबांचा बद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दादा अजितदादा पवार यांना टोपण नाव दादा या नावानेच संबोधलं जात असायचं. दादा या नावामध्ये दोन अर्थ दडलेले आहेत. दादा म्हणत असताना अत्यंत जवळचं नातं आपल्याला याच्यातनं अभिप्रेत एक होतं. आणि दादा या शब्दाचा दुसरा अर्थ बॉस या अर्थाने देखील घेतला जातो. आणि या दोन्ही दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर या दोन्ही बाबी अजितदादांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी अनंतराव पवार यांच्या पोटी झालेला आहे.
तसं पाहिलं तर त्यांचं मूळ गाव बारामतीमध्ये काटेवाडी हेच राहिलेलं आहे, परंतु आजोळी त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध राजकारणी शरदचंद्रजी पवार साहेब यांचे ते पुतणे होत. आणि अजितदादांना दुसरा एक भाऊ आणि एक बहीण अशा प्रकारचा परिवार राहिलेला आहे. दादांच्या पत्नीचं नाव सुनेत्राताई आहे, ज्या मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ख्यातकीर्त राजकारणी पद्मसिंह पाटील जे धाराशिव जिल्ह्यातील आहेत त्यांच्या त्या भगिनी राहिलेल्या आहेत. आणि सध्या दादांच्या जाण्यानंतर, कारण त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की खासदार म्हणून कार्यरत होत्या, परंतु दादा गेल्याच्या नंतर परवाच त्या बारामतीमधून विधानसभेवर निवडून आल्या आणि या राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या सुविद्य पत्नी सुनेत्राताई काम करत आहेत. दादांना 2 पुत्र आहेत, जय आणि पार्थ अशी या दोन्हीही, किंवा पार्थ आणि जय अशी या दोन्हीही मुलांची नावं आहेत. महाराष्ट्राचे 8वे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं हेही आपल्याला माहिती आहे. दादांच्या शिक्षणाच्या बद्दल जर आपण बघितलं तर त्यांनी सुरुवातीचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे त्यांच्या आजोळी देवळाली प्रवरा याच ठिकाणी घेतलेलं आहे. असं म्हणतात की वडील मुंबईला सिने क्षेत्राच्या संबंधित काम करत होते, म्हणून ते वडिलांच्या बरोबर मुंबईला गेले आणि मुंबईला असताना त्यांनी तिथे B.Com पर्यंत शिक्षण घेतलंय असंही त्यांच्या संबंधानं सांगितलं जातं. वडिलांचं त्या मानानं पाहिलं तर लवकरच निधन झालं आणि त्यामुळं महत्वाची जबाबदारी दादांच्या वरती आलेली आहे आणि म्हणून दादांना पुढचं शिक्षण घेता आलेलं नाहीये. पदवीपर्यंत काही ठिकाणी तर पदवी पूर्ण झाली नाही असाही उल्लेख आहे, परंतु B.Com पदवीपर्यंत शिक्षण त्यांना घेता आलं. त्यानंतर त्यांना जबाबदारी परिवाराची पार पाडण्यासाठी शिक्षण सोडावं लागलेलं आहे. आपल्याला माहित असेल की राजकारणामध्ये दादांचा जो प्रवेश झालेला आहे तो या ठिकाणी साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेला आहे. त्याचबरोबर बँकेच्या माध्यमातून त्यांचं राजकारण पुढे सरकत गेलेलं आहे. 1982ला ते पहिल्यांदा राजकारणामध्ये सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रवेशित होतात. 1991ला पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यानंतर सलग 16 वर्ष त्यांनी या बँकेचा कारोबार सांभाळलेला आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या बद्दल जर आपण बघायचं ठरवलं तर विद्या प्रतिष्ठान या प्रतिष्ठान बारामती येथील विश्वस्त म्हणून त्यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम पाहिलं. इंदापूर येथील छत्रपती शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्था या रयत शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तर दादांचं शिक्षणावर देखील अतोनात प्रेम राहिलेलं आहे आणि ज्या ज्या शिक्षण संस्थेचे ते ट्रस्टी राहिलेले आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये गुणवत्ता कशी येईल यासाठी दादा सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत. खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा त्यांना गुणवत्ता दिसायची नाही तेव्हा ते चिडून अनेक वेळेस अर्थमंत्री असताना बोलत गेले आहेत. अनेकांना दादांचं हे स्पष्ट वक्ते पण खटकतही असेल, परंतु दादांचं असं होतं की मोह में राम बगल में छुरी असे दुटप्पी धोरण दादांचं कधीच नव्हतं. जे पोटात ते पोटात अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. सहकार क्षेत्राच्या बाबतीमध्ये जर दादांच्या कार्याबद्दल मी यापूर्वीच सांगितलं की सहकारी साखर कारखाना असेल, बँकेच्या संबंधानं त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. महानंद चे माजी संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे चे संचालक म्हणून दादांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम केलं. छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर पुणे
चे संचालक म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी उत्कृष्ट पद्धतीचं काम केलेलं आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पुणे याचे संचालक म्हणून त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकार दूध उत्पादक संघ पुणे या ठिकाणचं देखील त्यांनी उत्कृष्ट, आणि असंच जर आपण सहकाराची यादी वाचत गेलो तर खूप विस्तृत अशा प्रकारचं सहकार क्षेत्रामध्ये दादांनी मोठं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्रीडा क्षेत्राचा देखील दादांना या ठिकाणी आवड होती. एक व्यक्ती किती अंगानं काम करू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आदित्य दादा आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे ते 2005 ते 13 या ठिकाणी अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. 2006 पासून महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2013 पासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. अशा पद्धतीनं क्रीडा क्षेत्रावर देखील जीवापाड प्रेम दादांचं राहिलेलं आहे. राजकारणाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर दादा पहिल्यांदा संसदीय राजकारणामध्ये खासदार म्हणून 1991 निवडून आलेले आहेत. जून 1991 ते सप्टेंबर 1991 एवढाच कालावधी ते खासदार म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. त्यानंतर आपले चुलते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या खातर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि आपल्या चुलत्यांना शरदचंद्रजी पवार साहेबांना खासदार होण्यासाठी जागा मोकळी केलेली आहे. आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विधानसभा या ठिकाणच्या परिक्षेत्रामध्ये ते आमदार म्हणून या ठिकाणी राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची एंट्री झालेली आपल्याला दिसून येते. पहिल्यांदा ते 1991 ते 1995 या कालावधीमध्ये महाराष्ट्र विधान मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. 1995 ते 99 देखील ते या ठिकाणी विधानसभेत सदस्य राहिलेले आहेत. 1999 ते 2004 या कालावधीमध्ये सदस्य राहिलेले आहेत. 2004 ते 9 या कालावधीमध्ये राहिलेले आहेत. 9 ते 14, 14 ते 19, 19 ते 24 आणि 24 ते 28 जानेवारी 2026 पर्यंत अशा प्रकारे 1991 पासून 28 जानेवारी 2026 पर्यंत सलग दादा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून राहिलेले आहेत. आणि अशी सलग या ठिकाणी सतत निवडून येणं इतकं सोपं काम नाही आहे लोकशाहीमध्ये, परंतु दादा सलग आणि अनेक मताधिक्य घेऊन अनेक वेळेस ते निवडून आले. त्याचं कारण आपल्या हे लक्षात येतं की दादांची जनतेशी किती नाळ जुळलेली होती. जोपर्यंत सामान्य जनतेशी आपली नाळ जुळलेली असत नाहीये तोपर्यंत आपल्याला जनतेकडनं असं भरभरून प्रेम नक्कीच मिळू शकत नाहीये. दादांच्या मंत्रिपदांच्या बद्दल जर मी सांगायला गेलो तर आणखीन खूप विस्तार होऊ शकतो. दादांनी राज्यमंत्री पदापासनं कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत, केवळ कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतच त्यांनी कार्य केलं असं नाही, तर या राज्याचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून, म्हणजे अनेक वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून जर कोण काम पाहिलं असेल, जवळपास 5 ते 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून जर काम कोण पाहिलं असेल तर ते आहेत अजितदादा पवार. या राज्याचे सर्वाधिक काळ अर्थमंत्री म्हणून जर कोण काम पाहिलं असेल तर आपल्याला नाव अजितदादा पवार यांचंच घ्यावं लागतं. अशा प्रकारे दादांनी अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. दादांच्या बद्दल जर आपण पाहिलं तर दादांना 3 भाषा अवगत होत्या, ज्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे आणि इंग्रजी. या 3 भाषांवर त्यांचं प्रभुत्व राहिलेलं आहे. दादांच्या छंदाबद्दल जर आपण विचार केला तर दादांना क्रिकेट या खेळात आवड होती, टेनिसमध्ये आवड राहिलेली आहे आणि यासोबत महत्वाचा छंद जर दादांचा कोणता असेल तर तो आहे समाजकार्य. समाजाचं काम करण्यामध्ये दादा स्वतःला गुंतवून घेत असत. म्हणून आपण पाहिलं असेल की दररोज 16 ते 17 तास दादा अविरतपणे कार्य करत राहिलेले आहे. दादांचे जनता दरबार हे आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत आणि म्हणून लोकांसाठी उपलब्ध असणारं हे लोकनेतृत्व होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं काम असेल, जलसिंचन खातं असताना पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये दादांनी केलेलं काम असेल,
हे महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, इतकं महत्वाचं कार्य दादांनी केलेलं आहे. खरं तर दादांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा काही लपून राहिलेली नव्हती. त्यांना या राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि कदाचित ते मुख्यमंत्री झालेही असते. एकदा तशी संधी आलेली होती, कारण काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीकडे 1-2 आमदारांची संख्या जास्त असताना देखील त्यावेळेला शरदचंद्रजी पवार साहेबांनी काँग्रेसलाच मुख्यमंत्री पदाचा बहुमान दिला आणि दादांना ही संधी मिळाली नाही याची खंत त्यांच्या अंतःकरणात होती. परंतु त्या कालावधीमध्ये त्या परिस्थितीचा अभ्यास करूनच जाणते राजकारणी शरदचंद्र पवार साहेबांनी हा निर्णय घेतलेला होता. असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये. दादांच्या गुणवैशिष्ट्यांच्या बद्दलचा जर आपण विचार केला तर तत्पूर्वी मला असं वाटतं की दादांच्या वरती अनेक प्रकारचे म्हणजे 2-3 आरोप झालेले आहेत भ्रष्टाचाराच्या संबंधानं. ते काही सिद्ध होऊ शकले नाहीत, परंतु आरोप सिंचन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये असेल, बँकेच्या बाबतीमध्ये असेल, तर असे काही त्यांच्यावर आरोप झाले. परंतु दादा यातनं काही काळ निश्चितपणे त्यांच्या मनाला वेदना झाल्या असतील, परंतु त्यात मध्ये देखील तावून सुलाखून हे नेतृत्व निघालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दादांच्या जर आपण गुणवैशिष्ट्यांचा विचार केला तर हे नेतृत्व वक्तशीरपणाला महत्व देणारं होतं. दादांच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आणि दादा घड्याळाच्या काट्याला अत्यंत महत्वाचं स्थान द्यायचे. अनेक लोक त्यांच्या या वक्तशीरपणाचं कौतुक करत असायचे. वेळेला ते अत्यंत महत्व देत होते. त्याचबरोबर धडाडीचं नेतृत्व म्हणून देखील दादांच्याकडे पाहिलं जातं. विकासाचा ध्यास असलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. आपल्याला माहिती आहे की दादा म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. अनेक वेळेला टीव्ही चॅनल्सवाले त्यांना काही प्रश्न विचारायचे तर बेधडकपणे किंवा एखाद्या सभेमध्ये बोलताना देखील बेधडक ते बोलून जायचे आणि अशा बोलण्यामुळे देखील मीडियामध्ये त्यांच्याबद्दल काही त्यांच्या वक्तव्यांबद्दल चर्चा झालेली आहे. ह्याबद्दल मला वेगळं सांगण्याचं कारण नाही. आपण आपल्याच आत्ता या 5-10 वर्षातच या घडलेल्या घटना आहेत म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. त्याचा उल्लेख मी करावा असं नाहीये. आणि स्पष्ट वक्तेपणामुळं कधी कधी दादांना त्याचे मला असं वाटतं की फळ देखील भोगावं लागलेलं आहे. आणि म्हणून स्पष्ट वक्तेपणा, एखादी गोष्ट होते तर होते, होत नाही एखादं काम तर होत नाही असं तोंडावर सांगायला ते मागं पुढे पाहताना दिसत नाहीयेत. अत्यंत प्रशासनातल्या शिस्तीला महत्व देणारं हे नेतृत्व आहे. हा देखील दादांचा गुण आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि असं हे नेतृत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सतत विचार करत राहिलेला आहे. ज्या नेतृत्वाचं ब्रीदवाक्य होतं की ज्याचं स्पष्ट ध्येय आणि धडक कृती असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना नेहमी वाटत गेलंय की समाजातल्या शेवटच्या घटकाला संधी मिळाली पाहिजे. दादांचं नेहमीच जी कृती आहे त्या कृतीत त्यांचा एकच आशय होता की समाजातल्या शेवटच्या माणसाला संधी मिळाली पाहिजे. खेड्यापाड्यात गाव शहरांचा औद्योगिक व कृषी विकास मोठ्या द्रुतगतीने झाला पाहिजे. केवळ एकाच वर्गाचा विकास घडून चालणार नाही, पुरुषांचाच तर महिलांचा देखील विकास होणं महत्वाचं आहे. आपल्या राज्याची सगळ्यात मोठी शक्ती युवा शक्ती आहे. या युवकांचा देखील विकास घडला पाहिजे अशा प्रकारचा देखील दादा सतत प्रयत्न करत राहिलेले आहेत. दादांनी असं सांगितलं जातं की सुरुवातीला शेतीवर जीवाश्य कंठस्य प्रेम केलं. दादांच्याबद्दल असं सांगतात की ते स्वतः दूध काढायचे आणि दूध विक्रीचं काम, भाजीपाला पुण्याला विकायला पाठवण्याचं काम असं शेतीमध्ये अत्यंत कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढून शेतीवर जीवापाड प्रेम दादांनी केलेलं आहे. ज्या ज्या गोष्टीमध्ये दादा उतरली ती गोष्ट अत्यंत मनापासून त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येते. आशिया खंडातील जे काही मोजके अत्यंत चांगली शहरं वसलेली आहेत त्यामध्ये पिंपरी चिंचवड, पुणे याचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. या पिंपरी चिंचवड शहराच्या उभारणीमध्ये
महत्वाचं योगदान जर कुणाचं असेल तर ते दादांचं राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण नेतृत्व, परंतु या नेतृत्वाला म्हणावं तेवढं खरं तर आयुष्य लाभलेलं नाही आहे. केवळ एकूण आयुष्य त्यांना 66 वर्षाचं लाभलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो काळा दिवस 28 जानेवारीचा उजाडला. 28 जानेवारी 2026, ज्या दिवशी दादा बारामतीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानातनं निघालेले आहेत. त्यांच्या 3-4 सभा बारामती आणि आसपास होणार आहेत. आणि हे विमान बारामतीच्या विमानतळावरती उतरत असताना विमान क्रॅश होतं लँडिंग होताना, आणि आगीचा डोम उसळतो आणि त्यामध्ये दादा आणि त्यांचे काही सोबतची लोक होरपळतात आणि दादा आपल्यातनं निघून जातात. खरं तर एखाद्या नेतृत्वाचं, एखाद्या विचारवंताचं, एखाद्या महापुरुषाचं जाणं जरी शरीरानं असलं तरीही त्याच्या जाण्याबरोबर त्यानं आयुष्यभर जे काही कौशल्य चारित्र्य आत्मसात केलेलं असतं, मला असं वाटतं की त्या चारित्र्याचा आणि कौशल्याचा आपण त्यांच्या चरित्रातनं बोध घेऊन आपणही त्यांच्या आयुष्यातलं एखादं पान, त्यांच्या आयुष्यातला एखादा कण किंवा क्षण आपल्या जीवनामध्ये उतरविणं हीच खऱ्या अर्थानं अशा पुरुषांना किंवा अशा श्रेष्ठ राजकारण्यांना श्रद्धांजली ठरते. आपण देखील दादांनी तर हिमालय एवढं मोठं काम केलं, परंतु आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून, आपण महाराष्ट्रातील या ठिकाणी त्यांचे चाहते म्हणून आपल्या जीवनामध्ये दादांचा एखादा गुण उतरून त्या गुणामध्ये श्रेष्ठ कार्य करणं हे दादांना खऱ्या अर्थानं अभिप्रेत आहे. ते करण्याचं काम तुम्ही आणि आपण करणं महत्त्वाचं आहे. खरं तर राज्य शासनानं जेव्हा दादा विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं तेव्हा राज्य शासनानं 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करून त्यांच्याबद्दलची संवेदना व्यक्त केली. आता देखील आपण पाहिलं की दादांचा 22 जुलै हा जन्मदिवस आहे, तेव्हा दादांच्या कार्याला सलाम म्हणून, दादांच्या कार्याला उजळणी देता यावी म्हणून महाराष्ट्र सरकारने 22 जुलै हा दिवस सर्व शासकीय कार्यालयामध्ये आणि शाळा महाविद्यालयामध्ये जयंती दिवस म्हणून साजरा करावा अशा प्रकारचे आदेश देऊन एका अर्थानं दादांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्या दादांच्या कार्याला आपण अशा दिवसाच्या निमित्तानं स्मरलं पाहिजे आणि त्याच्यातनं काही बोध घेऊन आपणही मार्गक्रमण केलं पाहिजे. तर असा बोध तुम्ही आणि मी त्यांच्या चरित्रातनं घेऊयात आणि काही ना काही तरी सूर्य जरी नाही होता आला अजितदादांसारखा आपल्याला कार्याचा पंथीच्या रूपानं कासेना आपापल्या पद्धतीनं कार्य करून दादांना खऱ्या अर्थानं कार्यातनं श्रद्धांजली अर्पण करूयात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून दादांना पुनश्च एकदा दादांच्या प्रतिमेला आणि विचारांना विनम्र अभिवादन करतो. बोलत असताना काही चुका झाल्या असतील तर त्या माझ्या वाचनाच्या, श्रवणाच्या दोषामुळे झाल्यात असं आपण गृहीत धरावं आणि जे चांगलं असेल ते माझं नाही, दादांनी केलेलं कार्य आहे एवढंच समजावं अशा प्रकारची या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हा श्रोते मायबापांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देतो. नमस्कार.